असं वाटतं की कुठल्या तरी जंगलामध्ये आलोय. हे बघा, ते गाव आहे. लातूरपासून लईत लई बघा 4-5 किलोमीटर लांब असेल गाव. तर ही अवस्था आहे, ही हाल आहेत शहराच्या कडेच्या गावची. आणि शहरापासून जे लांब गाव आहेत 20 किलोमीटर 25 किलोमीटर, तिथे लाईट आहेत, रोडवर सगळ्या सुविधा आहेत, लाईट आहे, इथं काहीच नाही. हे बघा, असं वाटतं ना तुम्हाला बी की जंगल आहे. मी जिथं थांबलो आहे दाखवतोय. ठीक आहे, आता हे रिसॉर्ट हॉटेल्स आहेत, इथे सर्व गोष्टी, पेट्रोल पंप आहे, त्यामुळे इथं थोडा उजेड वाटतोय. पण हे बघा इकडं, आता हे गाव तरी वाटतंय का साईडला? पाठी बघितली म्हणून वाटते आपल्याला गाव आहे. हे बघा इकडे गाव आहे. हे बघा, अहो गावामधल्या गल्लीत सुद्धा अंधार आहे. काय सांगा, एवढे हालत बेकार आहे. कधी येतील चांगले दिवस? बघा, आता जनतेच्याच हातात आहे चांगले दिवस आणायचं. हे बघा, ही गाडी पंक्चर झाली, टायर फुटलं या गाडीचं. कसा करावा आता? यांना मदत नाही, कोणाची सुद्धा मदत नाही, काय नाही. वाहतूक सेना पाहिजे आपल्याकडं, ती नाही इथं. एवढं शहराच्या जवळ असणारं गाव आहे, आपलं गाव आहे, काय झालेलं समजत नाही, काय नाही. बघा ना, ते इकडं बरं हवेवर त्यांचं टायर फुटलं गाडीचं, गाडी इथं थांबली आहे. हे बघा, आता एखादा आपला माणूस इकडून चालत येतोय समजा, तर येणारी गाडी त्याला उडवून जाणारच ना हो. हे तरच आपल्या गावातल्या नाही, मागं बी झालेले आहेत ॲक्सिडेंट असे. काही नाही झालं, माणसं सापडत पण नाहीत. आपल्या गावातली माणसं मरून गेली, पण त्याचं कदर नाही झाली कोणालाच. ना कुठला आमदार आला, ना कुठला कोणी आलं, ना आपल्यासाठी कोणी येत नाही हो. त्यासाठी योग्य वेळ आल्यानंतरच आपल्याला बघा. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा कसं आहे. आता झालं असतं का नाही आता त्यांचं टच, त्यांचं लक्ष नव्हतं. हे बघा, आता टू व्हीलरवाले चालले. हे अशा पद्धतीने, हे बघा इथं हे अशा अडचणी होऊ शकतात. तर इथं जाणारे येणाऱ्यांचं काही नाही आहे. या ठिकाणी जर एखादा आपला टू व्हीलरवाला असला जवळचा, काय असले, हे बघा, हे बघा, हे बघा. आता मला सांगा, या अशा गोष्टी आहेत, तर याला जबाबदार आता कोण आहे, काय आहे, तुमची तुम्ही बघा. पण काहीतरी बदल झाला पाहिजे, त्या हिशोबाने लक्ष ठेवा. बघा, टू व्हीलरवाले विचकले, लगेच विचकले. तो बघा कसं करायचं आता. गाड्या तर रनिंगमध्ये एकदम फास्ट आहेत, लांबून दिसत नाही अंधारामुळं ती गाडी. ऐन टायमिंगला तिथं हे बघा, आता हे फास्ट चालले. हे बघा, गाडीवाला त्याच रेंजमध्ये एकदम वळवली त्यांनी. अवघड आहे, बदल झाला पाहिजे कुठंतरी. आज मागं पण मी थोडं निरीक्षण केलं. रोज मी संध्याकाळी थोडं येऊन बघतो मी, वाहतूक कशी चालते, कसा प्रॉब्लेम आहे, काय आहे, त्यानुसार ॲक्सिडेंट होते, कशामुळं ॲक्सिडेंट होतात, ॲक्सिडेंट होण्याचं कारण काय आहे, ते सगळं शोधतोय. कोणी पाठ. हे बघा, हे बघा, हे बघा गाडी, हे बघा, प्रत्येक गाडी तिथं अडती आहे, त्यांना लांबून दिसत नाही आहे. हे अशा पद्धतीचं अतिशय बेकार पद्धतीची वाहतूक झालेली आहे इकडं. त्याच्यावरती कोणच नाही आहे दखल घेणार. एखादा व्हिडिओ टाकला तर कोणाला ते आवडत पण नाही, चांगलं पण वाटत नाही. म्हणजे एखादा व्यक्ती काहीतरी सांगतोय, काहीतरी डोळे उघडे करतोय, ज्यांना माहीत नाही त्यांना थोडं बोलतोय, तर त्याचा पण त्यांना प्रॉब्लेम आहे. अहो, हे कुणी मग चेंज केलं पाहिजे. ह्या गोष्टीवर कोण बोललं पाहिजे? कुणीतरी बोललं पाहिजे, तेव्हाही चेंजेस होईल ना. का आपण काय चूक केली का शहराच्या बाजूला राहून? नाही ना, बोललं तरच चेंजेस होणार आहेत. हे बघा, ह्या गोष्टी आहेत. आता हे रॉंग साईडनं आले ही रॉंग साईडनं. मग हे असे रॉंग साईडने ये कुठं काही आहे, हे आपल्या गावातलेच आहेत रॉंग साईडने येणारे, हे करणारे. धन्यवाद.